हाय हॅलो नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मोदक, पान मोदक. आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक एका नवीन स्टाईलमध्ये, कमी साहित्यामध्ये अगदी झटपट होणारे असे हे मोदक. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे मी खाऊची पानं घेतली आहे. ही 4 पानं आहेत. ती छान आपण बारीक कापून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामधनं ती दळून काढूया. यामध्ये साधारण मी 1 ते 1.5 चमचा इतकं कंडेन्स मिल्क घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता. आपण ह्या फक्त आवरणाला थोडा गोडसरपणा यावा म्हणून कंडेन्स मिल्क घातलेला आहे. आणि आपल्याला दळताना अगदी 2 ते 3 चमचे इतकं दूध घालायचं आहे. रूम टेम्परेचरवरचं हे दूध घातलं आहे मी यामध्ये. आणि 1 थेंब इतका फूड कलर, ग्रीन फूड कलर. आता इथे एका पॅनमध्ये मी 1 चमचा इतकं तूप घातलेलं आहे. आता ह्या तुपामध्ये साधारण 1.5 कप इतकं मी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाची पावडर घालून घेतली आहे. आणि आपण जे दळून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत. इथे मी 1 थेंब इतका फूड कलर वापरला आहे. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, अन्यथा नाही घातलं तरीही चालेल. फक्त आपल्या मोदकाला छान रंग यावा म्हणून 1 थेंब इतका फूड कलर घालून घेतला आहे. आता आपण हे मिश्रण साधारण 1 ते 1.5 मिनटं इतकं परतवून घेऊया. हे मिश्रण परतवत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. लो टू मीडियम हीटवर आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे. आता आपण आत भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया. इथे मी एका प्लेटमध्ये 1 चमचा इतकं गुलकंद घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत साधारण 1 चमचा इतकीच गोड बडीशोप. ही गोड बडीशोप ऐवजी तुम्ही साधी बडीशोपही घालू शकता. आता यामध्ये आपण टाकणार आहोत 1 चमचा इतकी जेली टूटी फ्रुटी. तुम्ही सुकीवाली टूटी फ्रुटीही यात घालू शकता. मी इथे जेलीवाली टूटी फ्रुटी घातली आहे. मोदकाच्या आत भरणारं सारणही आपलं तयार झालं आहे. चला मोदक बनवून घेऊया. इथे मी मोदक मोल्डला तुपाने ग्रीस करून घेतला आहे आणि आपल्या पानाचे काही तुकडे यावर ठेवले आहे. आणि अशा पद्धतीने आपण हे सारण आपल्या मोदकाच्या मोल्डला छान दाबून घेऊया आणि आपण तयार केलेलं सारण यामध्ये घालून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे सगळं जे आवरण आहे ते छान आपल्या साच्याला दाबून घेऊया. आणि आता त्यामध्ये आपण तयार केलेलं सारण जे आहे ते आपण अशा पद्धतीने आत दाबून घेऊया आणि वरतून पुन्हा हे आवरण लावूया. आपला मोदक तयार झाला आहे. आता साचा हळुवारपणे उघडून आपला मोदक अशा पद्धतीने छान कळीदार असा तयार झाला आहे. आता उरलेल्या सगळ्या सारणाचे आपण अशाच पद्धतीने सगळे मोदक बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता अतिशय छान रंग आलेला आहे आपल्या मोदकांना आणि चव अगदी छान लागते. अगदी पानासारखी चव लागते याची. आपले मोदक तयार झाले. अतिशय साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओंसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.